नमो त्यारहंत भगवान सम्यक संबुद्धांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो। भारत देश फार महान भाग्यशाली आहे। ऐतिहासिक देश बनून सर्व जगामध्ये या भारत देशाला जम्बूद्वीप बनत असत आणि जम्बूद्वीपामध्ये सर्व प्रकारचे महान असे महाकारुणिक तथागत बुद्ध जन्माला आले। 27 बुद्धांचा जन्म भारतामध्ये झाला, ते मध्यमंडलामध्ये। आणि मध्यमंडल म्हणजे जवळजवळ पूर्ण सांचीपासून ते पाटलीपुत्र या राज्यापर्यंत म्हणजे पटना या पट्ट्याला मध्यमंडल म्हणतात। जसे तथागत बुद्ध जन्माला आले तर मानवजात तेव्हा सुखी राहिली। त्यांना दुःखमुक्त होण्याची कला मिळाली। त्यांना आनंदानं कसं आयुष्य घालवावं ही पूर्णच्या पूर्ण युक्ती लाभली। समाधानी कसं बनावं याचा विचार त्यांच्या चिंतनामध्ये सदैव पक्का राहिला। बुद्धाचं राज्य आणि बुद्धाचं बुद्ध शासन हे नेहमी मानव जातीला समता, प्रेम, दया, न्याय, शील, सदाचार, प्रज्ञा, औदार्य, सहिष्णुता या अनंत गुणांनी भरलेला आहे। परंतु त्यासोबतच केवळ बुद्धांनीच हे काम नाही केलं तर बोधिसत्वांनी पण हे काम केलेलं आहे। बोधिसत्व सुद्धा हे बुद्धाच्या पावलाची वाट असते। किंबहुना सदृश्य बुद्धाचं रूप म्हणजे बोधिसत्वच असते। जे बुद्धामध्ये अमर्याद असते त्याचे कण कण अणु अणु हे बोधिसत्वामध्ये भरत भरत परिपूर्ण भरण्याच्या अवस्थेमध्ये पोहोचत असतात। असे बोधिसत्व भारतामध्ये अनंत झाले। वज्रपाणी बोधिसत्व, पद्मपाणी बोधिसत्व, अवलोकेश्वर बोधिसत्व आणि अनंत असे नम्येव रंगेकेव बोधिसत्व भारताशिवाय जपानमध्ये पण झाले, तिबेटमध्ये झाले, लाओसमध्ये झाले, हरियाणाच्या एरियामध्ये पण झाले, ओरिसा, आसाम, नागालँड, जम्मू काश्मीर, संपूर्ण भारत आणि भारताच्या इतर ज्या सीमा आहेत त्या पहाडी एरियामध्ये सुद्धा बोधिसत्व हे जन्म घेऊन त्यांनी लोक उद्धाराचं काम केलं
लोक सुखाचं काम केलं, लोकहिताचं काम केलं, लोक अन्याय अत्याचार मुक्तीचं काम केलं। आज लडाखमध्ये जे प्रचंड असा लढा चालू झालेला आहे तो बोधिसत्वाच्या रूपाचाच लढा आहे। लडाखमध्ये 3 बोधिसत्व सध्या आहेत आणि भारताच्या क्षितिजावर एक बोधिसत्व प्रखर, अत्यंत विद्रोही, अत्यंत अथांग ज्ञानी, अत्यंत उच्च बुद्धिमत्तेचा ते महान बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून सर्व जगाच्या एक्सपर्ट बुद्धिस्ट स्कॉलरनं त्यांना बोधिसत्व म्हणून भारताला मान्यता दिली, बोधिसत्वाला सन्मान दिला। नोव्हेंबर 1956ला 13 नोव्हेंबरला त्यांना बोधिसत्व हा सन्मान देऊन त्यांना मोठ्या हाराने विभूषित केलं, शाल दिली, प्रमाणपत्र दिलं आणि त्यांचा प्रचंड गौरव विद्वान बुद्धिस्ट स्कॉलरनी हे काठमांडूच्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेमध्ये केला। बाबासाहेब बोधिसत्वाच्या 10 बलानं संपन्न होते। हे 10 बल प्रचंड त्यांच्यामध्ये जागलेले होते। त्यांनी स्वतः त्याला जागवलं होतं, निर्माण केलं होतं, त्याला निर्माण करून वाढवलं होतं आणि वाढवून त्याची परिपक्वता त्यांनी त्यापर्यंत गाठली होती की जिथपर्यंत त्यांच्या उच्च बुद्धिमत्तेचं महान सामर्थ्य आणि क्षमता आहे। अस्तित्वाचं रूप हे केवळ बोधिसत्वच असते आणि या अस्तित्वामध्ये सर्व बहुजन समाजातल्या जाती जमातीला ते उच्च पदावर नेत असतात। त्यांचे दुःख झटकून झटकून ते दुःखातून त्यांना मुक्त करतात। जे नरक वासना त्यांना भोगावं लागतात, भेदभावामुळे, चातुर्वर्णामुळे, दबावामुळे, तिरस्कार, घृणा आणि द्वेषामुळे त्यांचे जे हाल होतात, या देशातल्या 8600 जातीचे 5000 वर्षापर्यंत हाल झालेले आहेत। नरकाच्या कुंडात जसे वेगवेगळे किडे तडफडत राहावे, शेणाच्या पोट्यामध्ये जसे वेगवेगळे किडे तडफडत राहावे, अशी याच्यापेक्षा महाभयानक हाल या देशामध्ये सर्व वंचित जातीचे झालेले आहे, दुर्बळ जातीचे झालेले आहे। त्यांचा वाली कुणीच नव्हता, त्यांचा उद्धार करता म्हणून कुणी पुढे येत नव्हता। 13व्या शतकापासून ते 33 कोटी देव भारतामध्ये होते, पण एकही देव यांच्या कुळामध्ये जन्म घेत नव्हता। अवलिया होते, महाराज होते, बाबा बुवा होते, ब्राह्मण होते, श्रमण होते, साधू होते, कोटीनं साधू भारताच्या कानाकोपऱ्यात हिमालयाच्या नाना प्रकारच्या गुफेमध्ये होते, बुवा महाराज होते। पण या देशातल्या दुर्बळ घटकाला, दुबळ्या समाजाला, शूद्र अतिशूद्र लेखलेल्या, मुद्दाम त्यांना शूद्र बनवण्यात आलेल्या, शूद्र आणि अतिशूद्र म्हणून त्यांचे हाल मुद्दाम अहंकाराने द्वेषाने केलेल्या साऱ्या समाजाला कोणीच पावलं नाही, कोणी त्यांची दखल घेतली नाही, त्यांचा विचार कोणीच केला नाही। बॅरिस्टर किती पल्ली होती, बॅरिस्टर जिना होते मुसलमानांच्या समाजात, बॅरिस्टर जयकर होते ब्राह्मण समाजात,
बॅरिस्टर गांधी होते, बॅरिस्टर विदा सावरकर होते, असे शेकडो बॅरिस्टर ब्राह्मण हिंदू वेगवेगळ्या जाती जमातीमध्ये पूर्ण जन्माला आले होते. त्यांनी प्रचंड विद्वत्ता मिळवली होती कायद्याची. त्यांना का माहीत नव्हतं का हे लोक, यांना जेवायला मिळत नाही, यांना बसायला मिळत नाही, यांना राहायला मिळत नाही, यांना कपडे घालायला नाही, यांना कमीज घालायला नाही, यांना धोतर घालायला नाही, यांना वाटी नाही, यांना ग्लास नाही, यांना भांड नाही, यांना साधं घर राहायला नाही. हे आकाशाच्या खाली राहतात ते लोक. आणि ऊन लागू नये म्हणून पोत्याचा पालव असा बनवतात लांबच्या लांब. असे दुर्बळ शोषित पीडित रंजले गांजले कित्येक दिवस ते काढत होते, ते कंठत होते. त्यांची खायची सोय नव्हती कोणती, ना वरण ना भात ना चपाती ना पंचपक्वान्य ना श्रीखंड, कोणताही गोड पदार्थ खायची त्यांची कोणती सोयच नव्हती. हे काय त्यांना माहीत नव्हतं का? यांना चांगला आहार मिळत नाही, यांना चांगलं राहणीमान मिळत नाही, यांना चांगलं मात्र पूर्णपणे वस्ती नाही, यांना चांगलं शिक्षण नाही, यांना चांगला उद्योग नाही, यांना कोणत्या प्रकारे न्याय नाही, यांना इज्जत नाही, याला मान नाही. अशा प्रकारे रंजले गांजले दुबळे दाबून 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 सर्वात जास्त त्यांचे हाल हाल केले होते ब्राह्मणवादानं. 4 वर्ण चातुर्वर्ण प्रणीत देवाच्या या महान पुरोहितानं या देशात केवळ एकच महान असा बोधिसत्व आला, जे करुणेनं भरलेला होता. ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. करुणेचा सागर होता तो. अखंड करुणा ओत जशी एखादी दुथडी नदी प्रचंड भरून जावी, अशी त्यांच्यामध्ये महाकरुणा होती. काय होतो करुणेचा अर्थ? करुणा म्हणजे काय? तुम्ही रस्त्यानं चालले, तुमच्याजवळ झोऱ्या आहे, तुमच्या खिशामध्ये 1 रुपयापासून 40 रुपये आहेत, तुमच्या झोऱ्यामध्ये 2 भाकरी आहेत. रस्त्यावर भिकारी आला, जेवण देतो का? 1 भाकर दे ना, अर्धी भाकर दे ना. तुम्ही चटणी काढली, भरीत काढला आणि त्याला 1 भाकर देऊन टाकली. पुढे तुम्ही गेला तर 1 पैसा दे ना, 1 रुपया दे ना, दादा मामा काका बापू 1 रुपया द्या ना. विनवणी करू लागला, दयेची भीक मागू लागला तुम्हाला. तुम्ही 1 रुपया काढला, त्याच्या हातामध्ये दिला. याला तुम्ही करुणा म्हणाल का? काय म्हणाल? हे दया आहे. दया, दयेनं दिलेलं ते भाकर आहे. तुमच्या मनात दया आली, हे भुकेला आहे. तुमच्या मनात दया आली, बेचाराला 1 रुपयाने याच्याकडे दयेच्या पोटी तुम्ही त्याला दिलेला आहे. भाकर आणि 1 रुपया, ही करुणा होऊ शकत नाही. मग करुणा किंवा महाकरुणा कशाला म्हणतात? त्याचा ॲक्च्युअली अर्थ काय आहे? पीपल एज्युकेशन सोसायटीवर बाबासाहेबांनी लिहिलं प्रज्ञा आणि करुणा. आपण पेपरवरती लिहित असतो, आपण पोस्टामध्ये पोस्ट कार्ड टाकताना तर वरती लिहित होतो आपण प्रज्ञान करुणा. मी तर लिहित होतो. मग प्रज्ञेचा अर्थ काय होतो आणि करुणेचा अर्थ काय होतो? नेमका वस्तुनिष्ठ शब्दामध्ये त्याचा अर्थ काय म्हणता येईल आपल्याला?
करुणेचा अर्थ होतो तळमळीने लोकांसाठी झटून झटून झिजून झिजून राबून राबून जीवाचं रान करणं, त्यांच्यासाठी परिपूर्ण मरणं आणि त्यांना मुक्त करणं गुलामीतून, ही करुणा आहे. गुलामगिरीमध्ये पडलेला 7,000 वर्षाचा देशातला वंचित माणूस, दुर्बळ माणूस होता, ज्याची दखल ना ब्राह्मण धर्मानं घेतली, ना वैदिक धर्मानं घेतली, ना देववादी अवतारानं घेतली, ना बॅरिस्टरनं घेतली. ते फक्त महाकरुणावंत परमपूज्यनीय बोधिसत्व बाबासाहेबांनी घेतली. अमेरिकेमध्ये बसून, लंडनमध्ये बसून, इंग्लंडमध्ये बसून, जर्मनमध्ये बसून आपले हे हाल हाल, हे दुर्दैवी जिंदगीचे अनंत दुःख, 2-2 किलो लोक कच्चं मांस खात होते. 1-1 किलो लोक कच्चं मांस खाऊन ते पचवायचे, असे धिप्पाड लोक होते या समाजात. म्हणून त्यांचे दंड एवढाले मोठे मोठे होते. ते त्यांच्या दंडावर जर कोणी काठी मारली तर काठी तुटून जायची, कोणी भली मोठी बल्ली मारली तर बल्ली तुटून जायची. एवढं स्टील त्यांचं दंडाचं रूप होतं. त्यांना खायलाच काही नव्हतं बेचाऱ्यांना. मेलेले ढोरं त्यांनी 5,000 वर्ष ओढले आणि तेच खाल्ले ते. परंतु त्यांनी शौर्य वाढवलं, जिद्द वाढवली, निर्भयपणा वाढवला, गुलामीच्या विरोधामध्ये बंड पुकारलं, हाजी हाजी केली नाही कोणाची, कोणाचे पाय धरले नाही. गुलामीमध्ये पण होते तर हात जोडून सर्वांना म्हणायचे, माफ करा, पाणी द्या, आम्हाला पाणी द्या, पाणी द्यावं दादा मामा, पाणी द्यावं. परंतु कुणाला अवतरी आलं नाही, कुणाला तळमळ आली नाही, कुणाला सहानुभूती आली नाही, कुणाला कळवळा आला नाही, कुणालाही प्रेम आलं नाही माणुसकीचं. कोणत्याच जातीमध्ये प्रेम नव्हतं. लाखो जाती होत्या भारतामध्ये, ब्राह्मण सर्वात श्रेष्ठ जाती होती, पण त्यांच्या मनामध्ये कधी दया आली नाही, तळमळ आली नाही, आपुलकी आली नाही. मुंग्यांना ते साखर टाकायचे, कुत्र्यांना गरम गरम ते भाकरी टाकायचे, मांजराला ते दूध पाजायचे. अहो, साऱ्या पशु पक्ष्यावर त्यांची दया होती. पण माणूस हा या देशातला वंचित माणूस, दुबळा माणूस, कमजोर माणूस, रंजला गांजला माणूस, त्याला दाबून 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 5,000 वर्ष त्याला अशा प्रकारे हाल हाल त्याचे केले. त्याच्याबद्दल यांच्या मनात कोणताच कळवळा नव्हता. हे महाकारुणिक बाबासाहेब आंबेडकरांनी खरी तळमळ दाखवली, खरा कळवळा दाखवला. त्या तळमळीतून अथांग ज्ञानाची विद्या, प्रचंड ज्ञानाचं, न्यायाचं धोरण त्यांनी सोबत ठेवून संघर्षाला सुरुवात केली. पहिला संघर्ष बाबासाहेबांनी तळमळीने केला, प्रज्ञेने केला, न्यायानं केला. पुढचे 2000 वर्षे हा समाज कसा राहील या भावनेनं केला त्यांनी. हे जवळ आताच बघत नव्हते बाबासाहेब, पुढचं बघायचे. 5000 वर्षानंतर माझा समाज कसा राहील म्हणून पुढचं धोरण आणि आताची पूर्णपणे संघर्षांची त्यांची नादी ही अत्यंत मात्र पूर्णपणे प्रखर होती. म्हणून बाबासाहेबांसारखा अथांग
असंख्य करुणेनं भरलेल्या जगात कुणीच झाला नाही. केवळ रामजी सुभेदार यांचा, भीमाबाईचा सर्वात श्रेष्ठ आणि उच्च ज्ञानाचा महामानव करुणावंत म्हणून आपल्यासाठी जागला आणि राबला आणि परिपूर्ण आपल्याला नरकातून त्यांनी बाहेर काढलं. 14 ऑक्टोबर 1956 सर्वांचं मंगल हो. अभिवादन शिलिसम निचं वड्डा बजाइनो चतारो धम्मा वड्डन्ति आयवन्नो सुखं बल भूतं नमामि धम्मं नमामि संघं नमामि